शासन आणि प्रशासनावरती प्रचंड मोठी पकड हे अजितदादांचं वेगळेपण होतं. अजितदादांसोबत काम केलेले अधिकारी सुद्धा जेव्हा अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी तात्काळात अनेक तास उभे राहतात याचंच सर्व गोष्टी त्यात स्पष्ट होतात. सर, तुम्ही अधिकारी होतात का अजितदादांसोबत, कसं काम केलं? कारण अजितदादा अधिकाऱ्यांसोबत खूप कडक वागायचे, अधिक शिस्तीने वागायचे, अधिकारी घाबरायचे अजितदादा. यस, अत्यंत फास्ट डिसिजन मेकिंग, अत्यंत प्रत्येक कामकाजाचा अभ्यास आणि सकाळीच काम करण्यास सुरुवात ही त्याची खास वैशिष्ट्ये मानावी लागतील. त्यामुळं शासनाच्या विभागामध्ये काम करत असताना डिपार्टमेंटला आणि सर्व कर्मचाऱ्याला सुद्धा एक वेगळ्या प्रकारची शिस्त लागली होती. कुठल्या विभागात तुम्ही कार्यरत होतात आणि दादांसोबत कसं काम? मी पुणे जिल्ह्यामध्ये 3 वर्ष अधीक्षक अभियंता म्हणून काम केलं. माझा एक अनुभव सांगतो. कमिशनर ऑफिसचं नूतनीकरणाचं काम चालू होतं आणि दादा 8 वाजता कामाची पाहणी करण्यासाठी येणार होते. परंतु मला आश्चर्य वाटलं की दादा 7:30 वाजताच आले. मी अत्यंत घाबरलो. परंतु ज्यावेळेस आमची भेट झाली त्यावेळेस त्यांनी कामाच्या बाबतीमध्ये समाधान व्यक्त केलं आणि माझ्या लाईफमध्ये बघितलेला पहिला नेता आहे की जो सकाळी शासकीय कामकाजाला सकाळी 5 वाजता सुरुवात करतो. ही फार मोठी घटना आहे आणि पूर्ण महाराष्ट्र आणि माझा बीड जिल्हा, मी बीड जिल्ह्याचा रहिवासी आहे, ही गोष्ट ते विसरू शकत नाही. शिस्तप्रिय होते. हे झालं शासनामध्ये आणि प्रशासनामध्ये काम केलेलं. स्थानिक पातळीवरती ज्यांच्यासोबत काम केलेले काही लोक आहेत, तुम्ही कुठल्या माध्यमातून त्यांच्यासोबत काम केलं होतं? कसं? मी पुणे नियोजन समितीवरती सदस्य असल्यामुळे पालकमंत्री ह्या कमिटीचे अध्यक्ष असतात आणि ज्या वेळेला आम्ही नियोजन समितीवर गेल्यानंतर आदरणीय दादांना आम्ही अशी विनंती केली की दादा, हे जे सदस्य आहेत हे पब्लिकमधून येतात, त्याला आपण काही निधी सुरू करावा. तातडीनं दादांनी त्यावेळेला 25 लाख रुपयाचा निधी सुरू केला आणि दादा त्यावेळेला अर्थमंत्री असल्यामुळे हा जो नियोजनचा निर्णय हा महाराष्ट्राला लागू झाला. दादांचं वैशिष्ट्य असं होतं की तातडीनं त्यांना जर योग्य एखादा गोष्ट वाटली ती तातडीने निर्णय घ्यायचा आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करायची. दुसरा मी असं सांगेल की महाराष्ट्र राज्यामध्ये फॉरेस्ट आणि हे जे आपलं कृषी खातं आहे याला कधी टेंडरिंग नव्हतं आणि ही मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मी ही बाब दादांच्या लक्षात आणून दिल्यानंतर दादांनी तातडीने निर्णय केला आणि दादांचा तो निर्णय पूर्ण महाराष्ट्राला लागू झाला. अधिकाऱ्यांची पकड आणि तातडीने निर्णय घेण्याची क्षमता, याच्यामुळे अनेक नवे नियम आणि अधिक पद्धती ज्या आहेत त्या अजितदादांच्या निर्णय प्रक्रियेमुळे सुरू झालेल्या आहेत. कॅमेरा पर्सन नागेश जोशीसह पंकज दळवी, बारामती, काठेवाडी.